हॅलो मित्रांनो, नमस्कार. अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. ग्रामीण विभागातील महिलांना रोजगार चालविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गटांतर्फे या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तूंची प्रदर्शनी भरलेली आहे. कारंजा लाड येथील बाबासाहेब धाबेकर सांस्कृतिक सभागृह येथे 23 तारखेपासून 27 फेब्रुवारी 2026पर्यंत ही सुरू राहणार आहे. आणि त्यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. मिनी सरस प्रदर्शन आहे. दर्जेदार उत्पादने, सुंदर हस्तकला, ग्रामीण चवीचा अनोखा संगम, ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याच्या आणि उत्पादित मालाची प्रदर्शनी आहेत आणि विक्रीसुद्धा आहे. खाद्यपदार्थांमध्ये मसाले, ग्रामीण कलाकुसर आणि अजून खूप काही आहे. तर बघू आता आपण काय आहे ते आतमध्ये. वऱ्हाडी जत्रा. वऱ्हाडी जत्रेत मी आलो प्रवेशद्वारापाशी. वऱ्हाडी जत्रेमध्ये आलो आम्ही. आता बघूया काय काय कलाकुसरीच्या वस्तू आहेत. महिला भगिनी काही कमी नाही आजच्या काळात. या ठिकाणी दिसतच आहे काय बनवलेलं आहे आणि कुठलं आहे ते माहिती आहे तुम्हाला. वर दाखवतो. सत्यसाई स्वयंसहायता समूह सावळी, मानोराजवळ आहे का? आणि हे कोणी बनवलं ताई? हे घरीच बनवलं का? बरं बरं, ठीक आहे, छान. हे तुम्हीच बनवलं आहे का ताई? कुठलं आहे हे? विळेगाव संविधान स्वयंसहायता समूह. अच्छा अच्छा, छान. आणि याचे भाव वगैरे व्यवस्थित आहे ना? ओके. हे याच ठिकाणचं आहे का ताई हे? अच्छा, मग हे नाव एक आणि मग वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला आहेत का या समूहामध्ये? बरं बरं, ठीक आहे. काज हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. हे घरीच बनवलं का तुम्ही? बरं बरं, ठीक आहे. हो हो, वेगवेगळ्या समूहामधील गावात, वेगवेगळ्या गावाच्या. बरं, किती महिने झाले हे तुम्हाला चालवायला? म्हणजे कधीपासून बनवता? किती वर्षापासून स्थापन केलं तुमचा गट हा? आमचा गट का? हो, सगळ्यांचा 2017 पासून का? 17 आणि 8 25, 8 वर्ष झाले. बढिया. सरकारतर्फे मिळते प्रोत्साहन वगैरे? बरं, करत राहा, चांगलं करा काहीतरी. हां, ठीक आहे, ओके. नमस्कार मॅडम. काय काय हे तुम्हीच बनवलं काय हे सगळं? हो, सगळे आपल्या हातानं बनवलेलं आहे? हो. वा वा, सुंदर. हो हो, डेकोरेशनच्या वस्तू आहे. बरं बरं, ठीक आहे, बढिया. चला. हो हो, खाण्याच्या पापड आणि इतर फराळ्याच्या वस्तू आहे. कोणत्या गावचा आहे मॅडम हा समूह तुमचा? अच्छा, करंजी. आणि हो का, छान. हे पापड्या करंज्या बनवल्या आहे का? नाही. हां हां, हे गावाचं नाव करंजी. असता का तुम्ही? मोठी ऑर्डर घेत असता? बरं बरं, हो. आणि तो नंबर आहे का ताई? नंदा प्रभाकर राजगुरू. ओके, हो हो, कार्ड द्या. दिवाळीला आणि इतर वेळेस ऑर्डर वगैरे घेता का? बरं. टेस्ट बघा आमच्या तृप्ती पापड. हो हो, छान आहे. हां, जोरदार आहे. म्हणजेच म्हणजे आलूपासून, चिप्सपासून बनलेले आहे. अच्छा, आलू आणि साबुदाणा. बरं बरं, ठीक आहे. वड्या आणि इतर वस्तू ठेवलेल्या आहे.
त्यांचा नंबर आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी या नंबरवर संपर्क करू शकता. अर्चना गोवर्धन गावंडे नंबर दिलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी लहान मुलांच्या वस्तू आहे. ह्या घरी बनवल्या की विकत आणून विक्री करता? बरं बरं. कमी भावामध्ये. ह्या पण वड्या, विविध प्रकारच्या वड्या आहेत. बॅग्स आहेत इकडे. ह्या घरीच बनवलेल्या आहे का ताई? हँडमेड आहे. आणि म्हणजे कोणत्या गावच्या आहात तुम्ही? हिवराला आहे. घरीच बनवल्या सगळ्या? वा वा, छान. बढिया. किंमत वगैरे बरोबर आहे का? हे केवढ्याचं आहे? हे 100 रुपयाचे आहे. छान, बढिया. नंबर ठीक आहे, धन्यवाद. या ताईकडं काय आहे? वड्या आणि पापड सेम आहे. हो हो. हे हँडमेड आहे म्हणजे हे बनवलेलं आहे का ताई? हे कोणत्या समाजाचं आहे? बंजारा. जय सेवालाल. कायचे तार नाम? मनीष. कोण बळावाच पची कते ती आईची बाई तू? पोरा देवीरचे काय? हे पिसारचं 25 पिसार एकत्रारचं. हां, 400. चांदीचं आहे का हे? नाही, सिक्के आहे. सिक्के त्याला 400 रुपयाचं आहे का? घरी बनवलेलं आहे का? गव्हाच्या पिठापासून. गव्हाच्या पिठापासून? वा वा, छान. तो आहे नंबर तुमचा? मंदाताई. हां हां, ओके. हे मसाले आहे. मटन मसाला. कितीचं आहे हे पाकिट? याच्यावर 60 लिहिलं आहे पण 50ला आहे. 10 रुपये कन्सेशन. ठीक आहे, बढिया. महिला बसलेल्या आहे या ठिकाणी. म्हणजे स्टेशनरी सामान आणि इतर वस्तू आहे का? हे कॅन्डी? हां, आवळा कॅन्डी बनवलेली आहे. आवळ्यापासून? आवळ्यापासून. आणि कितीचं आहे ते पाकिट? हे 100 रुपयाला. 100 रुपयाला. मिक्स फ्रूट जॅम. हां, पूर्ण फळापासून बनवलेलं आहे आणि हे आहे 100 रुपयाला. फळ आहे त्याच्यामध्ये. पेरू आहे, चिक्कू आहे, पपई आहे, अननस आहे. असे सर्व जाम याच्यापासून बनवलेलं आहे, फळापासून. म्हणजे दुकानांमध्ये तुम्ही ठेवता का मग? छोटे जे दुकानदार असतात हो, त्यांना. हो हो हो, त्यांना पुरवठा करतो आम्ही. त्याच्यानंतर सांगा ना. आहे हळदीचं लोणचं पण आहे. हळदीचं लोणचं आहे का? अरे वा, छान. ओल्या हळदीपासून बनवलेलं आहे हळदीचं कितीमध्ये लोणचं बनते तो? आहे. हे 100 रुपयाला विक्री आहे. ठीक आहे. हे कितीचं आहे? 50 रुपयाचंच आहे का ताई? काय हे सोयाबीन दिसते? काय वटाणा आहे का? हो, वटाणा. हे चांगले ना. किती ग्राम आहे? 500 ग्राम. बरं. आणि कोणत्या गावाचे आहे तुम्ही? काजळेश्वर का? बरं, ठीक आहे. फुटाणे दिसते भरपूर. हां, फुटाणे, घरमुरे. छान. आणि मिरच्या दिसते. हां, बढिया. मिरची पावडर, हळद. आणि हे पापड आहे का? कशाचे? ज्वारीचे. आणि साड्या पण? साड्या कुठून आणल्या? म्हणजे त्या जिथं बनतात तिथून आणल्या का? छान. कितीची आहे ही साडी भाई? 600. ओके. पुन्हाचं ताटच वाढलं आहे. बढियाकडे. हो ना, आता जेवायची वेळ नाही पण जेवलो असतो आम्ही. कितीचे कशाचे ताट आहे ताई हे? काय काय आहे ताई? काय काय आहे? चिकन फ्राय, सळोई, बटाट्याची भाजी, आणि सगळं मिक्स आहे का? कितीची प्लेट आहे? 250 रुपये. आणि पातळी बाटी? पातळी वाटी त्याच्यात म्हणजे 250 पातळी रुपये वाटी. पोटभर ना? नाही सर. नाही. त्याच्यात 3 पोळी, हां, 3 भाजी, 3 भाजी, आणि 1 मच्छी फ्राय, मच्छी. आणि भात 1. अच्छा. म्हणजे पोळ्या आणखी लागतात? लागतं. कोणी किती extra नंतरचं. हां हां.
आजो सर चाले तो बढिया ऑर्डर घेता का तुम्ही हो सर ऑर्डर पण घेत असता ऑर्डर नंबर તમારો ઉચ્ચ કઈ हा ऊन नंबर दे बंजारा समाजामध्ये सळोई फार प्रसिद्ध आहे. ज्यांना चिकन मटन खायचं आहे त्यांनी एकदा येऊन सळोई खाऊन पाहावी. सळोई फार टेस्टी लागते आणि ज्वारीची भाकरी पण चांगली लागते सळोईसोबत. आणि पातळी पोळी फेमस आहे बंजारा समाजात. छान बढिया चालू द्या. हां हां या ठिकाणी लावलेला आहे मेन्यू लावलेला आहे. आणि मसाला डोसा 50, स्पंज डोसा, वडापाव 15, सेव कचोरी 20. हे साहित्य बनवतेच ताई. आता कोणत्या तेलापासून बनवतं? परंपरा. आणि बाकीचं सामान सगळं व्यवस्थित शुद्ध आहे का? एकदम शुद्ध. बरं ठीक आहे. वा कोणत्या तुझं नाव काय आहे सांग? आकांक्षा पंकज नेटके. आडनाव काय? नेटके. अच्छा नेटके. अरे वा म्हणून नेटके बनवशील पद्धतशीरपणे. आम्ही येतो मग नंतर खायला. ओके छान. पाणीपुरी दिसते बा इकडं. कोणत्या गावच्या आहे या ताई? कुट्टीची आहे. कुट्टी कामरगाव प्रभाग. हो का? बरं हे पाणीपुरी कुठं बनवलेले आहे तुम्ही? हे घरी बनवलेली आहे. घरी बनवलेले आहे. बरं पाणीपुरी स्टॉलवर जे पाणीपुरी लोक खातात त्याचा भाव आणि याच्या भावात फरक आहे का काही? भाव एकच आहे. आमच्या इथली चव स्वादिष्ट आहे. हो का? बढिया. तोंडाला पाणी येत आहे का? हां आमच्या येते. छान बढिया. ओके साड्या पण आहे. कुठून आणल्या साड्या? अमरावतीवरून आणल्या. अच्छा स्टेशनरी पण आहे. बांगड्या आहे आणि खाण्याच्या वस्तू दिसतात इकडे. चकल्या, शेवया, फुटाणे, शेंगदाणे. छान बढिया. आणि योग्य भावात आहे का? बरं तुम्हाला सरकारतर्फे प्रोत्साहन पर काही अनुदान वगैरे मिळालेलं आहे का सुरुवातीला स्टार्टिंगला? किती हजार रुपये? 30,000 रुपये. आणि तो पैसा तुम्ही लावला तुमच्या व्यवसायामध्ये. आणि बरं इतर स्त्रियांनी व्यवसायामध्ये आलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला काही सांगायचं आहे का? 2-4 शब्द बोला बरं. स्त्रियांनी सुद्धा तुमच्यासारखं सक्षम बनायला पाहिजे. कारण की आतापर्यंत त्या घरातच होत्या. आता बाहेर निघाल्या, पुढं आल्या, त्या काहीही करू शकतात. त्या उद्योग पण चांगल्या प्रकारे करू शकतात. तर तुम्ही त्यांना बाहेर येण्यासाठी काहीतरी करण्यासाठी काहीतरी संदेश द्या बरं ताई. नमस्कार, माझं नाव स्वाती विजय शेजो. मी कामरगाव प्रभागातील कुट्टी या गावातील ICRP म्हणून कार्यरत आहे. माझ्या समूहाला 30,000 रुपये RF मिळाला होता. त्यामधून मी 10,000 रुपयेच घेतले. 10,000 रुपये घेऊन मी माझा स्टेशनरीचा व्यवसाय चालू केला. बघता एका 12 महिन्यात मी माझा 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत व्यवसाय झालेला आहे. तसंच मी ICRP झाली, घराबाहेर निघाली तेव्हा जे नव्हतं कळत आधी घरात बसून ते सगळं कळायला लागलं. बँकेचे व्यवहार कळायला लागले. माझ्या हातात पैसा येऊ लागला. मला व्यवसाय समजू लागला. तर प्रत्येकच महिलामध्ये तळमळ असते काहीतरी करण्याची, पण ते घरातल्या परिस्थितीमुळे करू शकत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक ताईनं एक पाऊल समोर उचलायचा. घरातले लोक आपोआप साथ देतील. प्रत्येक स्त्रीने काहीतरी करायला हवं. याच्यामध्ये आणखी काय वाढवणार आहे तुम्ही? मी कारंजा येथे दुकान लावणार आहे सर. दुकान लावणार? हो, भाड्यावर घेणार आहे. हो का? बरं ठीक आहे. धन्यवाद. या व्यवसायामध्ये तुम्ही आनंदी आहात का? आनंदी आहे सर. आणि या व्यवसायातनी खूप प्रॉफिट आहे सर. प्रॉफिट आहे ना? हां. आणि माझं कसं जो माझा मानधन येते सर तो शिल्लक राहते. आणि लाडकी बहीण ते पण शिल्लक राहते. या व्यवसायामध्ये ना सर मी 30,000 रुपये महिना कमावते. आणि माझ्या घरच्यांना कोणाच्या शेतात जाऊन मजुरी करायचं काय काम करतात ते तुमचे पती? मला सपोर्ट सपोर्ट करतात. म्हणजे सेल्समन आहे की मॅनेजर आहे? दोन्ही पण आहे. बरं ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला आमच्या सदिच्छा. अशाच पुढे जा तुम्ही. आणि नाव आणि सर एवढं आज आम्ही इथं जर आलो असेल सर ते आमच्या मार्गदर्शन मॅडममुळे, सरांमुळे. कोणत्या मॅडम? तृष्णा ठाकरे मॅडम आणि आमचे उबालकर सर CC आहेत आमचे.
आणि आमचं अभियान हे सर आमचं अभियान आमच्यासाठी मायबापासारखं आहे सर. आम्हाला असं वाटते शेवटपर्यंत आमचं अभियान आमच्या पाठीशी उभं राहिलं राहील, पाहिजे. अवश्य राहील. वर्क इज वर्शिप. तुमची क्वालिटी चांगली ठेवा आणि सर्व्हिस चांगली ठेवा, प्रामाणिकपणे करा. योग्य भाव ठेवा. बस. जय उमेद, जय जय उमेद. आपलं नाव ताई? सुलोचना किसन बोंद्रे, कुठून आल्या तुम्ही धामणीव. आणि काय काय इथं विक्रीसाठी ठेवलं आहे? जेवाचे धापोडे, हां, तांदूळाचे किचे, बरं बरं. पालकाचे पापड, हो. कुरड्या, नूडल्स, वड्या, मूग पापड. या व्यवसायामध्ये तुम्हाला पैसा बरोबर मिळतो का? हो. सरकारकडून तुम्हाला मिळालं का अनुदान काही? अनुदान नाही मिळालं, टक्केवारीनं मिळालं. टक्केवारी हा. मिळाली. बरं, या व्यवसायामध्ये किती स्त्रिया आहे तुमच्यासोबत? आमच्यासोबत हां, येत काम नाही. करायला हे काम करायला तुम्ही एकटीनं तर केलं नसेल. नाही, येत 10 महिला आहे. 10 महिला आहे. हो बरं, सगळ्यांना व्यवस्थित मिळते मानधन? हो, म्हणजे प्रॉफिट? मिळते ना. बरं, ठीक आहे. हां, सांगा. नमस्कार, माझं नाव कल्पना महेंद्र कोलार. मी ICRP म्हणून गाव पातळीवर कार्यरत आहे. बरं, आणि ही जी आहे रोपवाटिका ही IFC-मधून मिळालेली आहे. हो का? IFC मधून मिळाली. IFC-मधून मिळालेली आहे रोपवाटिका. फळांमध्ये फक्त पपईच आहे. हां, पपईच आहे. फक्त पपई नाही, रोपवाटिका आहे नाही, बाकीची सगळी हे सगळे गुलाबाचेच फुलं आहेत. नाही आपलं रोप पण तयार होते ना, रोप तयार करून देतात. हां, सगळं रोप, मिरची, आणि वांगे, टमाटर. शेती कुठे आहे मग? शेती भामदेवीला. भामदेवीला. आणि ती शेती कोण करते? ती शेती 10 महिला आहे गटाच्या, ह्या 10 महिला सगळ्या मिळून करतात. करतात? सगळ्या मिळून गट शेती आहे. वा वा, छान. त्या सारिका हां, त्या अध्यक्ष आहे या गटाच्या. त्या आल्या नाही आज. बार काही हरकत नाही, त्यांचा नंबर आहे याच्यामध्ये. हो. व्यवसाय फार चांगला व्यवसाय, महत्त्वाचा व्यवसाय तुमचा. आणि भरभराट हो तुमच्या व्यवसायामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी कलाकुसरीच्या वस्तू आहे, लाकडाच्या छान बैलगाड्या आहे. बैलगाड्या आता फक्त अशा प्रदर्शनामध्येच दिसायला लागलेल्या आहे. काही वर्षानंतर सायकली पण प्रदर्शनामध्येच दिसतील, कारण की आता ट्रॅक्टरचा जमाना आला आहे. आता ह्या गाड्या कोणी बनविल्या ते विचारू आपण. हा फर्निचरचा व्यवसाय आहे आणि महिला भगिनी आमच्या बसलेल्या या ठिकाणी. त्यांना मी काही प्रश्न विचारतो. तुमचं नाव सांगा. नाव? नमस्कार, माझं नाव पूजा प्रशांत खंडारे, राहणार रेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. महाराष्ट्र जीवनोन्नती ग्रामीण यामध्ये मी पशुसखी म्हणून कार्यरत आहे. तर आज आम्ही हे स्टॉल लावलेला आहे. आमच्या स्टॉलमध्ये बैलगाड्या आहेत आणि पापडसुद्धा आहेत. ह्या बैलगाड्या कोणी बनवलेल्या आहेत? समूहातून महिलांनी बनवल्या की पुरुषांनी बनवल्या? नाही, पुरुषांनी बनवलेले आहेत. हां, जी बैलगाडी आहे मी दाखवता आहे तुम्हाला. या बैलगाडीची किंमत किती आहे? 1000 आहे. 1000 रुपये आहे. कला आहे याच्यामध्ये. मुलांसाठी आहे ना? शोसाठी? शो नाही, शोसाठी म्हणजे हे लग्न कार्य काही असले त्याच्यामध्ये हे देतात. बरं बरं, छान बैलगाड्या आहे, पापड पण आहे. इथे तुम्हाला कोणी आमंत्रित केलं या स्टॉलमध्ये इथं लावण्यासाठी? माहिती मिळाली असेल ना? हो, तर आमचे आडे सर आहेत ना. आडे सर आहे. हां, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिला का? हां प्रोत्साहन दिलं. ठीक आहे, धन्यवाद. आणि घरच्या चक्कीवर तुमच्या गटातर्फे बनविण्यात आलं हो, का? गटातर्फे ते पाकिट बनवण्यात अर्धे किलोचं आहे की 1 किलोचं आहे? 1 किलोचा आहे. 1 किलोचं आहे. हो. आणि किंमत काय आहे त्या चण्याच्या डाळीच्या पाकिटाची किंमत? चण्याच्या डाळीची 120 रुपये, 180 रुपये. ते 90 रुपये आहे. आणि हे 110 रुपये आहे मूग डाळ. 10 रुपये आहे. हां, याच्यामध्ये काय आहे? त्याच्यात गुळवेल आहे. गुळवेलचा काळा आहे तो. अत्तरसाला निंबाची आणि खारक आहे. नाही, गुळवेलचा काळा आहे तो. गुळवेल. तापीसाठी आणि पांढऱ्या पेशी कमी झाल्या, बीपी शुगर वाढत नाही, त्यामुळे उपयोगी पडते. बरं, ही काय हळद आहे, घरच्या वावरातले हळकुंड आहे आणि घरच्या चक्कीवर दळलेले आहे. बेसन पण घर. हां, हे काय आहे? ते धनिया पावडर आहे, घरच्या शेतामधले धनिया आहे आणि चक्कीवरून आम्ही काढून घेतलेले आहे. हो, चक्कीवरून काढलेला आहे. हो. आणि तुमच्या नंबर? ऑर्डर जर द्यायची असेल हां, कोणाला तर हां. नंबर पाहिजे असते. 83 17 27 42 65. बरं, ठीक आहे, धन्यवाद. सुषमा संतोष कांबळे, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामसखी म्हणून कार्यरत आहे. तालुका मानोरा, जिल्हा वाशिम.
तर हे जे ब्लाऊज आहेत हे ब्लाऊज आम्ही स्वतः घरी बनवलेले आहेत आणि हे जे फायबरचे स्टॅच्यू बनवतो हे याच्यामध्ये फायबरचे आहे, लिक्विड फायबरचे आहेत. हो वॉशेबल आहे हे. हां, याचा कलर पण जाणार नाही आणि तुटणार पण नाही. हां, हे बघा, हे अशा प्रकारच्या फायबरच्या ज्या चिमण्या आहेत ह्या भिंतीवरती चिपकवल्या की खूप घराला चांगलं चिपकवायची, म्हणजे ते चिपकवची आपलं आहे ते, त्याला ते टेप लावायचा, डबल टेप असतो तो टेप जिथे पाहिजे तिथे आपल्याला तिथून चिपकवायच्यात. हां, फायबरचे स्टॅच्यू आहेत सगळे ते. हे जे स्टॅच्यू आहेत हे पण आम्ही ते पाहू द्या. हे जनरली एकाच आकाराचे नाही, आमच्याकडे 28 पासून 40पर्यंत आमच्याकडे कुठलाही गिराईक आला तरी त्याच्या मापाचा आमच्याकडे ब्लाऊज अवेलेबल राहू शकते. कारण हे नंबर हे 28 नंबरचं ब्लाऊज येते, 32 नंबरचं ब्लाऊज येते, 34 नंबरचं ब्लाऊज येते. मोबाईल नंबर पण सांगा. मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 8208937829. म्हणजे स्त्रियांनी तुम्हाला हो. हिवरा बुद्रुक जवळच आहे का? हो, तालुका मानोरा तालुक्यामध्ये येते, कुपटा क्लस्टरमध्ये येते. ठीक आहे, धन्यवाद सर. या व्यवसायामध्ये तुम्ही समाधानी आहात का? खूप समाधानी आहे सर, खूप समाधान आहे. खरोखर व्यवसायामध्ये आम्हाला सुरुवातीला तरी थोडंफार अडचण होत होती, पण आता आम्हाला मार्केटिंगही आलेलं आहे, बिझनेस कसा करायचा तेही आलेलं आहे. सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आता सेटल झालेलो आहोत. शिकलो आणि हे सगळं आम्ही उमेदमुळे शिकलो. तुम्ही दुकान लावलं का? कुठे दुकान आहे का तुमचं? आमचं घरूनच आम्ही हे जे असे प्रदर्शनी होतात, प्रत्येक प्रदर्शनमध्ये जातो, प्लस यात्रेमध्ये जातो, गावामध्ये आमचं स्टॉल आहे आणि असे हे जे ब्लाऊज आहेत की नाही रेडीमेडमध्ये शिवून आम्ही होलसेलमध्ये पण देतो. हे कॉटनचं एक ब्लाऊज आहे, हा 100 रुपयाला एक येतो आणि हा जो वेल्वेटचा आहे हा 200 रुपयाला येतो. हा पण ब्लाऊज 200 रुपयाला येतो. आमचे प्राईस पण जास्त नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला मार्केटिंग. ह्या ताई पाहत आहे तर यांना विचारू का क्वालिटी विषयी? विचारू शकता. 100 रुपयामध्ये परवडते का? क्वालिटी छान आहे. माईक घेणं ताई. हां ताई, सांग बरं आता तू क्वालिटी कशी आहे? क्वालिटी छान आहे, सर्व प्रकारची क्वालिटी आहे. कॉटन आहे, अजून वेल्वेट आहे, अजून पॉलिस्टर आहे, सगळ्याच प्रकारचे आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आहे. किंमत पण म्हणजे अगदी व्यवस्थित आहे. हां म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडणारी आहे. खूप छान आहे. हो, बघतोय आम्ही, बघणार ना आता, आम्ही आत्ताच तर आलो. हो नक्की. धन्यवाद. यांनी पण धन्यवाद. तुम्ही करा प्रामाणिकपणे, क्वालिटी ठेवा आणि प्राईस, बस 2 गोष्टी असतात. ठाणा नाव लिहिलेलं आहे, प्रगती स्वयंसहायता समूह सोमटाणा. हा इथलाच आहे ना, जवळचंच आहे ना सोमटाणाच आहे. बरं, ह्या वस्तू कोणी बनवलेल्या आहे? सगळ्या स्वतः बनवलेल्या आहे का? बरं. आणि ह्या काय आहे? कशाची? दूध कौरी. म्हणजे कशापासून बनते? अच्छा, गौरी आहे का? म्हणजे जाळण्यासाठी. हां. ही हळद मिरची पावडर आहे. हळद मिर्च पावडर बरं घरची बनवलेली आहे का? हे पाकिट कितीचं आहे? 80 रुपयाचं आहे का? म्हणजे अर्ध्या किलोचं आहे का? नाही, पावाचं. 250 ग्राम. बरं, ठीक आहे. त्याच्यात आहे मोबाईल नंबर? हो आहे ना. कारंजापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर उंबरठा बाजार. हां, या ठिकाणी खाण्याच्या वस्तू दिसतात मला, मुलांसाठी, आणि कुकीज आहे. कुकीजचा जमाना आहे. कोणत्या गावाला आहे? आमची कारंजाला. इथं कारंजालाच आहे का आपल्या? हो. आणि नंबर तो आहे का? हो, तोच नंबर आहे. बरं, मी घेतो याच्यामध्ये नंबर. बरं, रेट सांगणे याचे. हे 100 रुपये पाव आहे. तसं आम्ही पावाचे जे काय का? हो, एका पावाचं आहे सगळं. ते नाव आहे? हो. काय नाव आहे ते? कल्परा नाव आहे त्याला. हां, कल्परा कुकीज. आणखी काय काय बनते तुमच्या? आपल्याजवळ सगळंच काही बनते जे एका पर्टिक्युलर बेकरीमध्ये बनत असते, जसं की टोस्ट झालं, पाव झालं आणि कुकीज झाले. आणि आपल्याजवळ खूप साऱ्या व्हरायटीचे कुकीज पण आहेत, जसं की रागीची कुकीज झाल्या, पिस्ताच्या कुकीज झाल्या आणि जिरा झालं, नानकटाई वगैरे झालं. तर तसं सगळंच काही भेटते आमच्या इकडे.
40 रुपयाचा 40 एक पाकिट 40 रुपयाचं आहे का? बरं. या ठिकाणी पाकिटं दिसत आहे विविध प्रकारचे हे खाण्याचे पापडं आणि इतर वस्तू पण आहे आणि समूह मोठा दिसतो हा. आणि माहिती नाव ताई तुमचं काय आहे? माझं नाव जयश्री गणेश उजवणे. आणि गाव कोणतं? वाई वाई कोणती? कारंजावाई. कारंजावाई. बरं, काय काय बनवता तुमच्या गटात? आम्ही आलू चिप्स, मुखवास आणि शंकरपाळे, चिवडा, गव्हाचे मुरमुरे, ढोकळा पीठ आणि इडली पीठ, याच्या खारोड्या बाजरीच्या, फुलवाती, लोणचं आणि आमच्या इथं कोंबड्या पण आहे. अंडे आहे का? हो, गावरानी अंडे. गावरान अंडे काय डझन आहे ते 120 रुपये. 120 हो. स्वस्त आहे. बरं, तुम्ही किती वर्षापासून हे महिला बचत गट हे समूह चालवता? आम्ही 10 वर्षापासून. हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन कोणी दिलं तुम्हाला? आम्हाला उमेदने दिलं. उमेद दिलं. हो सरकारी आहे का संस्था उमेद? हो, सरकारीच आहे. बरं. आणि तुम्हाला तिकडून काही आर्थिक सहकार्य पण मिळालं का? हो सर, आम्हाला RF मिळाला आणि बँक कर्ज मिळालं, CIF मिळाला, VRF मिळाला. हा व्यवसाय करून हां. तुम्ही समाधानी आहात का? हो सर. समाधानी आहात का? हो. बरं. आणि ह्या वस्तू मग कुठे ठेवता इतर वेळेस? आता प्रदर्शनी आहे, हां. प्रदर्शनी संपल्यानंतर मग कुठं ठेवता? आम्ही गावात पातळीवर पण किराणा दुकानात माल सेल करतो. हो का? हो. बरं. आणि ऑर्डरसुद्धा घेतो. आणि ऑर्डरसुद्धा घेतो. ऑर्डर पण घेता? हो. मोबाईल नंबर सांगा ना. 9356 हां. 53 54 42. या नंबरवर फोन केल्यानंतर मग तुम्ही पूर्ण हो हो ठरविलेले आहे. त्याला तळलेलं आहे तुम्ही? आहे की हो नाही? हो, काही पदार्थ तळलेले आहेत, हो हो. काही नाही आहेत. तळलेले पदार्थ कोणत्या तेलापासून बनवलं? आम्ही फल्ली तेल, सोयाबीन तेल. बरं. हे महिला बचत गट तुम्ही स्थापन केलं आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. गावातील इतर महिलांनी पुढे यायला पाहिजे, यांच्यासाठी काही संदेश आहे का? हो सर, आम्ही त्यांना मार्गदर्शन करते. हां. म्हणजे आम्ही त्यांना सांगते की आम्ही पण व्यवसाय करत आहे, तुम्ही पण करा आणि आपले कुटुंब सुधारण्याचा प्रयत्न करा. आपलं कुटुंब म्हणजे त्याची हे प्रगती होईल आणि आपला व्यवसाय चांगला चालला तर आपण आपल्या कुटुंबाला मदत करू शकू. बरं, या व्यवसायाकडं इकडं आणण्यासाठी तुम्हाला कोणी प्रोत्साहित केलं? आम्हाला आमचे मार्गदर्शक सर, मॅडम आणि उमेद महाराष्ट्र ग्रामीण ज्योती अभियानाअंतर्गत आम्ही सगळा निधी घेऊन आम्ही समोर आलो. आता पुढे याच्यामध्ये नवीन काही उपक्रम राबवणार आहात का? हो सर. कोणता? आणि आम्ही म्हणजे सगळ्या महिला एकत्रित येऊन शिलाई मशीन काम करू आणि पेटीकोटचा व्यवसाय चालू करू. बरं, सदिच्छा तुमच्या व्यवसायाला. धन्यवाद ताई. थँक्यू सर. पाहिलं मित्रांनो, महिला काय नाही करू शकत, म्हणून महिलांना आता तुम्ही काही कमजोर समजू नका. त्या अबला नाहीत, त्या तर आपल्या देशाला चालवतात. आधी त्यांनी घराला चालवलं, आता ते देशालाही चालवू शकतात आणि काहीही करू शकतात. फक्त त्यांना संधी द्या. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आमच्या या भगिनी राहणार नाही, पुढेच जातील. म्हणून त्यांना हातभार लावूया. आणि जिथे जिथे यांचा स्टॉल दिसतो, मोठ्या दुकानामधून घेण्यापेक्षा यांच्याकडून घेऊन बघा, एकदा खात्री करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. परत भेटूया. धन्यवाद. वर्राडी जत्रा, जिथे दर्जेदार उत्पादने, सुंदर हस्तकला आहे आणि ग्रामीण चवीचा अनोखा संगम दिसतो आपल्याला. एकापेक्षा एक स्टॉल आहेत. आपण आता पाहिलेलंच आहे तिकडं. आता फूड कोर्टमध्ये जाऊ. त्या ठिकाणी काय काय वस्तू आहे खाण्याच्या, जेवणाच्या, त्या बघूया. फूड कोर्टमध्ये मी आलो आहे. या ठिकाणी जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे. व्हेज, नॉनव्हेज सगळ्या प्रकारचं भोजन, मेनू कार्ड पण इथे लावलेलं आहे. इथे खानावळ दिसत आहे मला पुढे. सावित्रीबाई फुले स्वयंसहायता समूह यांची खानावळ आहे. या ठिकाणी स्पेशल व्हेज थाळी 100 रुपयात आणि इतर पण व्हेज स्पेशल रोडगे वगैरे. हां, सांगा आपलं नाव काय? नमस्कार सर, माझं नाव नमस्कार. अर्चना भुजंग पांडे, राहणार शिरसोली, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. माझ्या समूहाचे नाव सावित्रीबाई फुले स्वयंसहायता समूह आहे. मी या खानावळ स्टॉल इथे घेऊन आलेली आहे आणि माझ्या इथं व्हेज, नॉनव्हेज दोन्ही मिळते. दोन्ही मिळते. मटण मांडे, रोडगे
बरं बरं. सर्वच. आणि तुम्ही कधीपासून सुरू केला हा व्यवसाय? म्हणजे मी नेहमीसाठी करत नाही, मला ऑर्डर आल्या तशा घेत असते मी. बरं. ऑर्डर वगैरे घेता का? हो बरं. मोबाईल नंबर तोच आहे का? हो 9373049191 हा नंबर आहे. थँक्यू. बरं. महालक्ष्मी स्वयंसहायता समूह पेडगाव या ठिकाणी या ज्या महिला आहेत त्या राहतात. यांनी या ठिकाणी झुणका भाकर, उडीद भाकर, ठेचा, फुल जेवण, पोहे, इडली सांबार आणि पराठा प्रदर्शित करण्यासाठी ठेवलेला आहे. याच्यामध्ये काय आहे ताई? गावरान तुरी आणि त्याची उसळ आहे. भाकर, एक भाकर आणि उसळ. काय प्लेट? 30 रुपये देतो. 30 रुपये. 30 रुपयाची. 30 रुपयाची भाकर. आणि हे उसळ 20 रुपये प्लेट. 20 आणि 30 50 होते. 50 रुपये. आणि बेसन आणि भाकर, आणि झुणका भाकर. आमच्या बिट्ट्या आणि वरण. अच्छा, ह्या बिट्ट्या कशाच्या असतात? हे माहिती आहे का, मक्याचं पीठ आणि ज्वारी सगळं मिक्स करून आम्ही हां. ते दळतो आणि हे वरण आहे? वाफेवर होतो. वाफेवर. वाफेवर वा वा. बिट्ट्या आहे. आणि हे वरण आम्ही सगळं मिक्स डाळ करतो. याला आम्ही दाल गंडोरी म्हणतो. दाल गंडोरी म्हणतात. दाल गंडोरी म्हणतो. मिक्स वरण असते खूप. मिक्स वरण. आणि हे बापले. त्याला बापले पण म्हणू शकतो आपण आणि बरं. बिट्ट्या पण म्हणू शकतो. या वरणासोबत हे खूप छान लागते खायला. बरं. नंबर तुमचा? 82 61 82 61 सांगा. 61 99 82 18. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी इतर महिला जमा झालेल्या आहे, गर्दी आहे. आणि काय काय आहे हे पाहत आहे मी. हे काय आहे ताई? हे मोठे मोठे रोडगे आहे का? बरं. आणि मेनू कार्ड कुठं आहे तुमचा? हा आहे का इकडं? स्पेशल विदर्भ पुरणपोळी पण आहे या ठिकाणी. ह्या वस्तू सावजी मटन, चिकन, गावरानी मिळते या ठिकाणी. जगदंबा माता स्वयंसहायता महिला समूह पोहरादेवी संपर्क नीता राठोड. हां, बाई आपलं नाव सांगा. माझं नाव नीता किरण राठोड. आणि काय काय बनवता इथे? इथं पातळी बाटी बंजारा स्पेशल, सळोई, मटण, मांडे. पातळी वाटे. हो, बरं. मटण, चिकन सर्वच आहे. आणि इतर वेळेला कुठं आहे तुमचं म्हणजे भोजनालय कुठं आहे? खानावळ पोहरादेवी. पोहरादेवीलाच आहे का? गावामध्ये आहे का? हो. बरं. आणि भाव काय आहे? भाव सिजनेबल म्हणजे लोकांना परवडेल तसाच भाव आहे. हो का? हो. कोण बनवते हे सगळं? स्वतःच बनवतो. स्वतःच बनवते. हो. नंबर सांगा तुमचा. 96 93 500 650. बरं, ठीक आहे, धन्यवाद. आणि मिळत आहे का बरोबर? हो, बरोबर म्हणतो. येतात ग्राहक वगैरे? हो, येतात. चांगला आहे. ठीक आहे, चांगली क्वालिटी हो, ठेवायची, चांगली. गरम द्यायचं, एकदम सर्वच पद्धतशीरपणे. गरम. हो. हा, प्रचार प्रसार होईल तुमचा हो, ठीक. व्यवस्थित. धन्यवाद. तुम्ही नंबरवर संपर्क करू शकता. ताई, किती वर्षापासून लावला तुम्ही हा स्टॉल? आम्ही 6 वर्षापासून. 6 वर्षापासून. हां. गाव कोणतं आहे? आगरवाडी, तालुका रिसोड. बरं. या ठिकाणी गिराईक येतात का? रिस्पॉन्स आहे का बरोबर? म्हणजे वाशिमसारखा तेवढा रिस्पॉन्स नाही आहे. वाशिमसारखा नाही आहे का? नाही. अजून 2 दिवस आहे, आज आणि उद्या. तरी पण आता आज तर आतापर्यंत काही गर्दी नाही आहे. गर्दी नाही आहे विशेष? नाही. आणि जेवायची वेळ संध्याकाळी असते ना? हो, संध्याकाळी असते. 7-8 वाजता. हो. बरं, चांगली क्वालिटी ठेवा. त्यानंतर पालक भजे आहेत. पालक भजे, आलू भजे. हां. आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये चिकन आहे. चिकन आहे हां. म्हणजे बॉयलर. बॉयलर आहे. हो. त्यानंतर मुकड्याचं मटण आहे. अच्छा, मटनसुद्धा आहे का? मांडे आहेत. मांडे आहे. मांडे मोठे मोठे मांडे मांडे पण आहेत. आणि ज्वारीचे भाकर. गावराने आहेत, गावाकडलं आहे, सर्व हाताने बनवणार आहे. सगळं हाताने बनवलेलं आहे. मांडे मांडणार बनवतो. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. हां, या ठिकाणी काय काय मिळते ताई? ये इकडं. काय काय आहे तुझ्या भोजनालयामध्ये? हे आहे का? चिकन बिर्याणी हाफ 70 रुपयाला, फुल 130, चिकन करी व मांडा 180 रुपये प्लेट.
भाकर 20 रुपयाला एक, मांडा 20 रुपयाला एक. पार्सल सुविधा पण उपलब्ध आहे. ठीक आहे, धन्यवाद. आणि कोण कोण बनवते इथे हे? म्हणजे महिला बचत गट आहे का सगळ्याचा? महिला बचत गट. गावाचं नाव नाही सांगितलं. केनवट. किनवट. किती किलोमीटर आहे इथून? हो का? बरं. या ठिकाणी तुम्ही 2-3 दिवसापासून स्टॉल लावलेला आहे. रिस्पॉन्स आहे का बरोबर? रिस्पॉन्स ठीकठाक आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी सुद्धा व्हेज नॉनव्हेज आहे का ताई? काय काय मिळतं इथे? नॉनव्हेज आहे, चिकन आहे, चिकन आहे, भात, मांडे. मांडे पण आहे. हो, मांडे. मांडे मोठे मोठे फिश आहे असतात ना? तळलेले. हो, मोठे मोठे आहे. हो का? हे बंजारा सळई. सळोई हां, हे 70 रुपयाला हाफ प्लेट. हे 130ला. खुरमुंडीची भाजी. खुरमुंडीची भाजी आहे का? हो. अरे वा, पण तिखट तर नाही ना जास्त? नाही नाही नाही, ती